नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं ज्ञानदीपच्या या टेस्ट सिरीजच्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे। खास करून छत्रपती संभाजीनगरमध्ये किंवा छत्रपती संभाजीनगरच्या आजूबाजूला राहणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आपण ही राज्यसेवेची टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे आणि त्याबद्दल माहिती देणारा हा व्हिडिओ आहे। मागच्या दिवशी पुण्यामधल्या राज्यसेवेच्या टेस्ट सिरीज बद्दलचा प्लॅन डिक्लेअर झाला आणि त्याबद्दलचा व्हिडिओ बघून संभाजीनगरच्या बऱ्याच विद्यार्थ्यांचे आम्हाला फोन मेसेज आले की सर, छत्रपती संभाजीनगरमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना एमपीएससीची ज्ञानदीपची टेस्ट सिरीज हवी आहे, तर त्यासाठी तुम्ही काय प्लॅन करताय? तर विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव आपण हा टेस्ट सिरीजचा प्लॅन केलेला आहे आणि त्याबद्दल ही टेस्ट सिरीज कशी असेल, यामध्ये किती पेपर्स असतील, सीसॅटचे पेपर्स असतील का, याचे डिस्कशन असतील का, या सगळ्या गोष्टींचं डिटेल बोलण्यासाठी आपण हा व्हिडिओ करत आहोत। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण या टेस्ट सिरीज बद्दलच्या काही महत्त्वाच्या गोष्टी एकदा बघून घेऊयात। त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय बघता येईल की टेस्ट सिरीजचा दर्जा हा खूप महत्त्वाची गोष्ट असते। टेस्ट सिरीज कोणीही लॉन्च करतं, पण त्या टेस्ट सिरीज मधले जे क्वेश्चन आहेत या क्वेश्चनचा दर्जा सेम आयोगाच्या लेवलच्या दर्जासारखा आहे का, त्याला मिळता जुळता आहे का, हे बघणं गरजेचं आहे। तर आमचं सगळ्यात जास्त लक्ष त्या गोष्टीवरती आम्ही फोकस केलंय आणि त्या दृष्टीने हा टेस्ट सिरीजचा प्लॅन आम्ही केलेला आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, आयोगामध्ये जसं तुमचं मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही लँग्वेजमध्ये तुमचा क्वेश्चन प्रिंट असतो, सेम अगदी तशाच पद्धतीनं ज्ञानदीप देखील तुम्हाला छत्रपती संभाजीनगरच्या टेस्ट सिरीजला पण आणि पुण्यातल्या टेस्ट सिरीजला पण जो क्वेश्चन आहे तो मराठी आणि इंग्लिश अशा ड्युअल फॉर्ममध्ये तुम्हाला अवेलेबल करून देणार आहे। याच्यासोबतच भरपूर सारे फीचर्स आहेत, त्याबद्दल तर आपण बोलू। सगळ्यात पहिल्यांदा एकूण टेस्ट किती असतील, तर एकूण तुमच्या जवळपास 18 टेस्ट असणार आहेत। या 18 टेस्टमध्ये सीसॅटच्या टेस्ट आहेत, जीएसच्या टेस्ट आहेत, दोन्हीच्या टेस्ट तुम्हाला तिथं अवेलेबल होणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं, खूप माफक फीसमध्ये ज्ञानदीपनं ही टेस्ट सिरीज तुम्हाला अवेलेबल करून दिलेली आहे। तर अधिक वेळ न घेता आपण काय करूयात, एक एक फीचर बघूयात। सगळ्यात पहिल्यांदा टेस्ट सिरीज बद्दल, टेस्ट सिरीजचा जो दर्जा आहे तो सेम आयोगासारखा ठेवण्यात आलेला आहे। टेस्ट सिरीजचे जे प्रश्न आहेत ते सेम आयोगाच्या धर्तीवरती आयोगाच्या पूर्व परीक्षांचं आतापर्यंत झालेल्या विश्लेषण करून त्या विश्लेषणाच्या आधारावरती आमच्या एक्सपर्ट टीमनं हे सगळे क्वेश्चन तयार केलेले आहेत। त्यासोबतच मुलांना आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट काय दिली आहे, तर तुमची जी प्रश्नपत्रिका असेल, तुमच्या प्रश्नपत्रिकेतले जे प्रश्न असतील ते मराठी आणि इंग्लिश या दोन्हीही लँग्वेजमधनं तुम्हाला ड्युअल फॉर्मॅटमधनं तिथं अवेलेबल असणार आहेत। सेम आयोगासारखाच पेपर असणार आहे, आयोगासारखाच 55-60 पेजेसचा पेपर असेल आणि तो तुम्हाला तिथं सोडवायला मिळेल। पेपरचा वेळ, तर आयोग ज्या टाइममध्ये जीएसचा पेपर घेतं आणि आयोग ज्या टाइममध्ये सीसॅटचा पेपर घेतं अगदी त्याच टाइममध्ये देखील आपण ह्या टेस्ट सिरीजचे टायमिंग तसेच ठेवलेले आहेत। सेम आयोगाचे टायमिंग सारखेच आपले पेपरचे टायमिंग असणार आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग राहतो की सर, आम्ही टेस्ट सिरीज जॉईन केली आहे, टेस्ट सिरीजचे पेपर पण सोडवतोय, पण यामधनं आमच्या चुका करेक्ट करण्यासाठी, यामधनं व्हॅल्यू ॲडिशन मिळण्यासाठी एक्सपर्ट टीमकडून जे डिस्कशन होतं, तर ते डिस्कशन आम्हाला कुठं अवेलेबल असेल, तर ते डिस्कशन तुम्हाला आपलं ज्ञानदीप अकॅडमीचं ॲप आहे 21 MB प्ले स्टोर वरती, त्या ॲप वरती ते डिस्कशन तुम्हाला अवेलेबल होणार आहे। याच टेस्ट सिरीज बद्दल आपल्याला आणखी एक माहिती महत्त्वाची घेता येईल की टोटल टेस्ट, या टेस्टमध्ये 13 टेस्ट असणार आहेत। त्यापैकी सुरुवातीच्या ज्या 3 टेस्ट आहेत त्या जीएसच्या सब्जेक्ट वाईज टेस्ट असतील, त्यानंतरच्या पुढच्या ज्या 10 टेस्ट आहेत त्या कॉम्प्रिहेन्सिव्ह नेचरच्या आहेत, म्हणजे सगळे सब्जेक्ट्स मिक्स असतील आणि त्यासोबतच तुम्हाला 5 टेस्ट ह्या सीसॅट या विषयाच्या असणार आहेत, त्या पण विथ डिस्कशन असणार आहे। ठीक आहे, मग हे सगळे झाले टेस्टचे डिस्कशन, ह्या सगळ्या गोष्टींचे डिटेल्स। मग ही जर टेस्ट सिरीज तुम्हाला लावायची असेल आणि याबद्दल ह्याच्यापेक्षा जास्त माहिती घ्यायची असेल, तर तुम्हाला हे 2 नंबर ज्ञानदीपच्या छत्रपती संभाजीनगर ब्रँच आहेत, तुम्ही या 2 नंबरवरती सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत कॉन्टॅक्ट करून टेस्ट सिरीज बद्दलची पूर्ण माहिती तिथून मिळवू शकता। तर नंबर काय आहेत बघा, लिहून घ्या, 70 20 77 30 24, 70 20 87 70 20 78 72 85 या 2 नंबरवरती सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या टाइममध्ये तुम्ही फोन करून या टेस्ट सिरीज बद्दल आणखी तुम्हाला काही महत्त्वाची माहिती हवी असेल किंवा डाऊट्स असतील तर तुम्ही ते क्लिअर करू शकता। परत एकदा बघा, टेस्ट सिरीज कधीपासून सुरू होते, 21 जानेवारी 2024 पासून सुरू होते, बरोबर। आपण सांगितल्याप्रमाणे आपला पहिले 3 पेपर हे सब्जेक्टिव्ह पेपर असणार आहेत, बघा प्रत्येक विषयाचं इथं आहे। आणि पहिल्या 3 पेपरचा जो टाइम आहे किंवा GS1 पेपर जो असतो आपला, त्याचा जो टाइम आहे तो वेळ 10 ते 12 हा आयोगासारखाच वेळ असणार आहे। आणि जे सीसॅटचे पेपर आहेत ते सीसॅटचा पेपर आयोगाच्या टायमिंगनुसार दुपारी 3 ते 5 या वेळेत होणार आहेत। तर वेळ लक्षात घ्या। तुम्हाला ज्ञानदीपची संभाजीनगरची ब्रँच कुठे आहे याचा ॲड्रेस हवा असेल तर ज्ञानदीपची संभाजीनगरची ब्रँच ही निराला बाजार चौकामध्ये SB कॉलेजच्या बाजूला आहे, त्याचा देखील इथे डिटेलमध्ये ॲड्रेस दिलाय।
आता प्रश्न उरतो सर, हे झाले टेस्ट सिरीजचे डिटेल्स, तर टेस्ट सिरीजची फीस तर तुम्ही माफक म्हणलात, तर किती माफक फीस आहे? तर जे जुने स्टुडंट आहेत ज्ञानदीपच्या कोणत्याही ऑनलाईन ऑफलाईन बॅचेसला असलेले, ज्ञानदीपच्या लायब्ररीला असणारे ह्या सगळ्या जुने स्टुडंटला ह्या सगळ्या 18 टेस्ट विथ डिस्कशनची फीस आहे 599 रुपये. आणि जे नवीन स्टुडंट आहेत, जे ज्ञानदीपसोबत आतापर्यंत कुठंच एनरोल झाले नाहीत, त्यांच्यासाठी टेस्ट सिरीजची फीस ही 999 रुपये. अगदी माफक फीसमध्ये आपण ही टेस्ट सिरीज विथ डिस्कशन अवेलेबल केलेली आहे. तर माझी तुमच्या सगळ्यांना विनंती आहे की पटपट या टेस्ट सिरीजसाठी एनरोल करा, नाव रजिस्टर करा आणि येणाऱ्या 21 जानेवारीला आपला टेस्ट सिरीजचा पहिला पेपर आहे, ज्याचा सिलेबस इतिहास आणि राज्यशास्त्र आहे. त्याचा वेळ 10 ते 12 आहे. ती टेस्ट ओपन टू ऑल असेल, ती टेस्ट सगळ्यांसाठी फ्री असेल. त्या टेस्टला या, त्या टेस्टचा दर्जा बघा, क्वालिटी बघा आणि नंतर मग तुमचं ऍडमिशन कन्फर्म करा. चालेल? काही अडचण आली तर या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. तुमच्या सगळ्यांना येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे.